वाढवण बंदराला स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांचा विरोध। भारतामधील सर्वात महागडा घोळ मासा लुप्त होण्याची मच्छीमारांना भीती। राजकोट किल्ल्यावर ठाकरे राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी कारवाई। आतापर्यंत 150 जणांवर गुन्हा दाखल। किल्ल्याचे दरवाजे सर्वसामान्य आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी बंद। पुतळा कुणी बनवला? पीडब्ल्यूडी की नौदलानं? ही चर्चा चुकीची। या घटनेची चौकशी अंती लवकरच कारवाई करणार। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। रत्नागिरीमध्ये भर समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार। कोस्ट गार्डनं 2 मच्छीमारांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं वाचवलं। अखेर 8 महिन्यांनंतर इथेनॉलवरील निर्बंध उठले। शेतकरी आणि साखर उद्योगाला मोठा दिलासा। धोरणात्मक मुद्द्यांवर मतप्रदर्शन करू नका। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप खासदार कंगना राणावतला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून समन्स। गृहिणींचं बजेट कोलमडलं। लसणाची फोडणी महागली। लसूण 400 रुपये किलोवर। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या मुगाची आवक चांगली, मात्र हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। चांगल्या दर्जाच्या मुगाला 7,500 इतका भाव। छत्रपती संभाजीनगरात कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। झाडं सुकली तर काही ठिकाणी पानगळ। औषध फवारणीनंतरही रोग पडल्यामुळे शेतकरी हवालदिल। पुण्यामध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ। जिल्ह्यामध्ये 6 ऑगस्टपासून राबवलेलं मतदार नोंदणी अभियान। एकूण मतदार संख्या 86,47,000। अंतिम मतदार यादी लवकरच जाहीर होणार।